नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे झणझणीत आंबट कैरीचा ठेचा। अगदी तोंडाला पाणी सुटणारा आणि तोंडाची चव वाढवणारा हा ठेचा आपण अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात बनवून तयार करणार आहोत। तर चला यासाठी साहित्य बघून घेऊया। इथे मिरची घेतलेली आहे आणि आंब्याचे साल काढून अशा बारीक तुकडे करून घेतलेले आहे। कोथिंबीर, लसण, शेंगदाणे, जिरं आणि मीठ घेतलेलं आहे। तर सर्वात आधी आपल्याला अशी मोठी कैरी घ्यायची आहे। बघू शकता ही कलमी कैरी आहे। छान अशी लांबुळकी कैरी घ्यायची, म्हणजे ही थोडी कमी असते आंबट। आणि या प्रकारे याचे साल काढून मी छान बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे। आता एका पॅन मध्ये थोडं तेल घालून घेते आहे मी आणि यामध्ये आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे। अगदी 1 मिनिट आपण ही मिरची भाजून घेऊ। हलके हलके याला चट्टे येईपर्यंत, खूप तेल नाही घालायचं, मिरची भाजायला कमीच तेल लागते। बघू शकता अगदी खूप मिरची नाही भाजायची आपल्याला। अशी थोडा वेळ मिरची भाजली की यामध्ये मी शेंगदाणे सुद्धा घालून घेणार आहे आणि ते सुद्धा आपल्याला अगदी 1 मिनिट भाजून घ्यायचे आहे। बघू शकता खूप जाळायचं नाही, मिरची आणि शेंगदाणे आपल्याला खूप जाळायचं नाही। अगदी कमी साहित्यात झटपट हा ठेचा बनवून तयार होतो। बघू शकता मिरची आणि शेंगदाणे या पद्धतीने भाजल्या गेले। बघू शकता छान हलके हलके चट्टे आले आहे शेंगदाण्यावर आणि मिरचीवर। मी मिरची कोणत्याही प्रकारची घेऊ शकता, थोडी तिखटही चालते, थोडी फिक्की पण चालते। त्यानंतर मी यामध्ये 10 ते 12 लसण पाकळ्या घालून घेतलेल्या आहे आणि भरपूर सारा इथे कच्चा आंबा घालून घेतलेला आहे, कैरी घालून घेतलेली आहे, त्याचे साल काढून घेतलेले आहे आणि छान बारीक बारीक तुकडे केलेले आहे। आणि याला फक्त आपण अर्धा मिनिट भाजून घेणार आहोत। कैरी टाकल्यानंतर आपल्याला जास्त वेळ गॅसवर ते भाजायचं नाहीये, अगदी अर्धा मिनिट 10 ते 15 सेकंद भाजलं तरी चालेल। बघू शकता या प्रकारे असं भाजून झालं। गॅस बंद करून घ्यायचा आणि सर्व साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी हे सर्व साहित्य इथे मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेणार आहे। तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकता। त्यामध्ये मी आता जिरं घातलेलं आहे। जिरं आपल्याला कच्चंच घालायचं आहे, भाजायचं नाहीये। त्यानंतर मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि कोथिंबीर सुद्धा मी इथे शेंगदाणे आणि आपल्या मिरची सोबत भाजून नाही घेतलेली आहे, तशीच घातलेली आहे। आणि मिक्सरला आपल्याला असं दरदरीत वाटून घ्यायचं आहे। बघू शकता खूप फाईन पेस्ट नाही करायची आहे, याची दरदरीत वाटून घ्यायचं आहे। तुम्ही खलबत्त्यात सुद्धा करू शकता। बघू शकता असा दरदरीत आपला इथे ठेचा बनून तयार आहे। खूप छान टेस्टी वाटते आणि तसे उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव राहत नाही, तर तोंडी लावायला खूप छान ऑप्शन आहे हे आपल्याकडे। तुम्ही एकदा नक्की या प्रकारे बनवून बघा आणि कसं झालं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। याला जर तुम्हाला 15 ते 20 दिवस टिकवायचं असेल तर छानपैकी आपण याला तडका देऊ शकतो। पॅनमध्ये तेल गरम करायचं आणि 5 ते 6 मिनिटं छान त्या तेलामध्ये आपल्याला हा ठेचा परतून घ्यायचा आहे। 15 ते 20 दिवस आरामात फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही हा ठेचा खाऊ शकता। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।